तुमचा केवायसीचा प्रश्न मिटलेला आहे, कारण महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरवरती एक ट्विट करून खुशखबर दिलेली आहे. खूप मोठी गुड न्यूज दिलेली आहे. गुड न्यूज काय, संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगतो. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कारण ह्याच्यानंतर तुम्हाला तुमची जर केवायसी राहिली असेल, लाडकी बहीण जर काही केवायसी राहिली असेल आणि तुम्हाला जर हप्ता मिळाला नसेल डिसेंबरचा, तर ते कसा मिळणार आहे आणि तुम्ही याच्या रिलेटेड काय करू शकता, संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगतो. चला तर आपल्या होम स्क्रीनवरती जाऊया आणि संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघूया. तर ताईंनो, सध्या आपण आलेलो आहे ट्विटरवरती. तर ट्विटरवरती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एक माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजने रिलेटेड माहिती त्यांनी एक पोस्ट केली. ती पोस्ट काय आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची महत्त्वाची सूचना दिलेली आहे. ती सूचना काय, संपूर्ण माहिती बघूया, सविस्तर बघूया. तर ताईंनी त्यांनी काय म्हणलं तर बघू शकताय. तर महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी महिला व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणून योजनेच्या निकषानुसार या लाभार्थ्यांना महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकेमार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. तर त्यांनो, यांचं असं म्हणणं आहे की आता जर तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी राहिली असेल किंवा काही तुमच्या OTPनुसार, काही तुमच्या आधार अपडेटनुसार तुमची ई-केवायसी तर कोणत्याही कारणास्तव झाली नसेल, तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे आधार कार्ड घेऊन. नंतर ते तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल. ते तुमची जी काही तक्रार आहे ती तुमची अंगणवाडी सेविका वर पाठवतील. त्यानंतर तुमचं जे काही ई-केवायसी ऑफलाईन पद्धतीने होईल ताईंनो. नंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरळीत लाभ मिळत जाईल ताईंनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि आदित्य तटकरे यांनी जी माहिती दिली ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जे बऱ्याचशा ताईंचे असे पण कमेंट आहेत की इथं बघू शकता, या ताईंचे, या दादांचं कमेंट काय, मी स्वतः कित्येक लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची प्रोसेस केली, पण OTP प्रॉब्लेममुळे त्यांची केवायसी झालेली नाही. केवायसीची प्रोसेस ऑनलाईन पण करा. ज्या लाडक्या बहिणींचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, त्या लाडक्या बहिणींचा केवायसी होत नाही, त्यावरती काहीतरी उपाय काढा. आता असं त्यांनी बऱ्याचशा ताईंनी, दादांनी तर क्वेश्चन जे काय कमेंट जे काय केलेले आहेत, तर इथं ह्या ताईंचे बघू शकताय कमेंट काय आहे, मॅडम काही लाभार्थी असे आहेत की त्यांची ई-केवायसी केली नाही तरी त्यांचे पैसे जमा झाले आणि ज्यांनी ई-केवायसी केली, निकष पूर्ण केली तरी त्यांचे पैसे मिळाले नाहीत. यावर काहीतरी उपाय आणा. तर या जे काय सचिन गवित नाहीत ह्या दादांचं असं म्हणणं आहे की ज्या ताईंनी केवायसी केली अशांना काहींना पैसे मिळाले नाही, पण ज्यांनी केलीसुद्धा नाही त्यांनासुद्धा पैसे मिळाले, त्यांचं असं म्हणणं आहे. तर याच्यावरती पण लवकरच सोल्युशन येईल. आणि केवायसी रिलेटेड तुम्हाला अंगणवाडी सेविकेत जाऊन त्यांची माहिती घ्यायची आहे, आधार कार्ड तुम्हाला घेऊन सोबत जायचं आहे आणि तुमची देऊन जी काय तक्रार नोंदवायची आहे. ही माहिती कशी वाटली ताईंनो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर